नमस्कार मंडळी, तर आज केला आहे मी हिरवा मटार भात। तर यासाठी मी 2 वाटी तांदूळ, एक मोठ्या साईजचा बटाटा, 1 वाटी मटार आणि 1 टमाटर, 1 हिरवी मिरची चिरून घेतली आहे आणि सोबतच काही सुखे मसाले घेतले आहे। तर इथे एका कुकरमध्ये तेल तापवायला ठेवलं। तेल गरम झालं की त्यामध्ये जिरं, मोहरी, हिरवी मिरची, तमालपत्र आणि 4 ते 5 काळी मिरी आणि लवंगा घेतल्या आहेत। परतून झालं की त्यामध्ये 1 वाटी टोमॅटो चिरलेला छान तेल सुटतपर्यंत होऊ देऊ। त्यानंतर त्यामध्ये सुखे मसाले, तर इथे मी लाल तिखट, मीठ, हळद आणि घरी केलेला काळा मसाला घेतला आहे। मसाला छान परतून झाला की त्यामध्ये हिरवा मटार छान 1 ते 2 मिनिट परतून घेऊ। हिरवा मटार परतून झाला की त्यामध्ये आलू परतून घेऊ 1 ते 2 मिनिट। आलू परतून झाले की त्यामध्ये तांदूळ परतून घेऊ। तांदूळ छान स्वच्छ धुवून घेतला आहे आणि छान परतून घेऊ। तांदूळ परतून झाले 1 ते 2 मिनिट, तर त्यावर छान बारीक चिरलेली कोथिंबीर घालू। कोथिंबीर घालून 1 मिनिट परत परतून घेऊ। परतून झाला, घरभर छान सेंट सुटला आहे मसाल्यांचा आणि इथे आवश्यकतेनुसार पाणी घालून छान मिक्स करून घेऊ आणि कुकरला 2 शिट्ट्या करून घेऊ। इथे कुकर होते तोपर्यंत मी इथे ताकाची कढी केली आहे। इथे आपला मसाले भात रेडी झाला आहे, बघा, तुम्ही बघू शकता। छान मऊ आणि मोकळा असा, एकदम खूप मोकळाही नाही, छान मऊसूत असा आपला मसाले भात, आलू मटार भात तयार।